कृतां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सगना ललिता श्री विशाखान्वितांश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुषे नमः हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेशा गोपिका कांता राधा कांता नमोस्तुते तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा. तर परत एकदा खूप बरे दिसता तुमच्या मध्ये हांगा येऊन एक सुंदर सत्संग करपाचो लाभ प्राप्त जाता. तर आयज कोण पहिली फाटी येयला म्हणजे फाटल्या शेवटच्या सेशनाक नासले सगळे जाण असले लास्ट टाइम. हा तर पळोवया आता कोण पहिली फाटी येयला तर तेजे खातीर हांव क्विकली रिकॅप करतलो लास्ट सेशनाक मी कितें कितें पळयलें तें. तर सर्च फॉर हॅपीनेस. सो आमच्या लास्ट सेशनाचे नाव कितें आसलें सर्च फॉर हॅपीनेस आनंदाचो शोध. आम्ही सगळ्यांक कितें जाय आमकां पैसे. सगळ्यांक खुश रावपाक जाय. ते पैशान आसूं शकता बंगल्यान आसूं शकता गाडयेन आता तुमकां कितें खुशी दिता तेजे प्रमाणे. तर फाटल्या सेशनाक आमी कितें पळयलें सगळ्यान पयली आमी विशय घेतलो पशु आणि मनुष्याच्या मदीं समानता आणि भिन्नता. हय काय न्ही. आम्ही पहिले 4 गोष्टी पशु आणि मनुष्यामध्ये समान आसा. खंयच्यो खंयच्यो आहार निद्रा भय मैथून. आहार म्हणजे जेवण निद्रा म्हणजे नींद भय म्हणजे भीता आणि मैथून म्हणजे संतानाची उत्पत्ती. 4 गोष्टी समान आणि 4 गोष्टी भिन्न असल्यो. खंयच्यो खंयच्यो ABCD. ए म्हणजे एबिलिटी फॉर हायर इन्क्वायरी म्हणजे उच्च विचार. बी म्हणजे ब्लिस म्हणजे आनंद. तो सगळ्यांक जाय आणि वेगळ्या वेगळ्या स्तराचो आनंद पडलो. इंद्रियाच्या स्तराचो आनंद मनाच्या स्तराचो आनंद बुद्धीच्या स्तराचो आनंद आणि आत्म्याच्या स्तराचो आनंद. तर भगवद्गीता आमकां कितें सांगता जो आत्म्याच्या स्तराचो आनंद असा जो आध्यात्मिक आनंद असा ते मनुष्य जीवनात आम्ही प्राप्त करून घेवपाक जाय. कित्याक बाकीचे जे आनंद असा ते पशु पक्षींक बसून उपलब्ध असा. फक्त समज आहार निद्रा भय आणि मैथुनच करीत रावले जाल्यार आमचे जीवन पशुपेक्षा चड बिकट जाता व्यर्थ जाता. आणि हेचे उदाहरण कितें पळयलें आमी स्ट्रेस एंजायटी सुसाइड डिप्रेशन स्लीपिंग पिल्स अनएम्प्लॉयमेंट पॉवर्टी हे फक्त मनुष्य जीवनात असता. केन्नाच खंयचोच पशु पक्षी ना सुसाइड करता ना भुकेन मरता. तेका व्यवस्थित सगळ्या खाणा जेवणाची व्यवस्था प्रकृतीन केल्या. मनुष्य असो प्राणी असो व्यक्ती असा जो न्हिदपा खातीर स्लीपिंग पिल्स घेता सुसाइड करता डिप्रेशनात वयता. हे सगळे पशु मदीं केन्ना आसना. तर मागीर आमी कितें पळयलें
रियल प्रॉब्लेम अँड रिलेटिव्ह प्रॉब्लेम. हा, आम्ही पहिले समज रिलेटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जाल्यार रिलेटिव्ह हॅपीनेस मेळटले जे थोड्याच वेळा खातीर आसतले. उदाहरण कितें घेतिल्ले, समज आमचे दात दुखता जाल्यार आमकां खूप दुख जाता, पूण कोण खुश जाता? तुम्ही म्हणता. म्हणजे दोतोरांक मातसो एक ना जाल्यार तेंचे जावचें ना, तशेंच जाता. जेन्ना पावस पडटा तेन्ना आमकां मातशे कश्ट जावंक शकता, कित्याक आमी गाडयांनी भोंवता, बायकान भोंवता, जेंचो सत्रेंचो बिझनस आसा आ ते वाट पळयता पावसाची. आणि रियल प्रॉब्लेम म्हणजे जे म्हाका आसा, तुमकां आसा, सगळ्यांक आसा, कोणाक ते मेळटा पूण सगळ्यांक ते मेळटा. आणि अशी खंयची खंयची आमी प्रॉब्लेमां पयली, खंयचे खंयचे कश्ट पयले? 4 प्रमुख: जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. जन्म म्हणजे बर्थ, मृत्यू म्हणजे ओल्ड एज, जरा व्याधी म्हणजे जन्म मृत्यू म्हणजे मरण, आणि जरा व्याधी म्हणजे जाणटेपण आणि वेगळे वेगळे प्रकारचे रोग. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. जरा म्हणजे जाणटेपण आणि व्याधी म्हणजे वेगळे वेगळे प्रकारचे रोग. आणि ह्याच्या पलीकडे 3 आनीक कष्ट आमकां सगळ्यांक प्राप्त जाता. खंयचे खंयचे? आधी आत्मिक, आधी दैविक आणि आधी भौतिक. आधी आत्मिक म्हणजे जे आमकां मन आमकां त्रास करता. आधी भौतिक म्हणजे वेगळ्या वेगळ्या पशु जनावरां कडल्यान आमकां त्रास जाता. आणि आधी दैविक, दैव प्रकृती, सुनामी म्हणा, अर्थक्वेक म्हणा, कोविड म्हणा. हा, तर हे 7 प्रकारचे कष्ट भगवद्गीता सांगता प्रत्येक मनुष्याच्या जीवनात असतात. आणि जोपर्यंत आम्ही हे आमचे कष्ट निवारण करिना तोपर्यंत आमकां जो परमनंट आनंद जाय तो केन्नाच प्राप्त जावचो ना. मागीर आमी कितें पयलें? समज आनंद जाय जाल्यार आमकां ते आमचे जे कष्ट आसा, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, आधी आत्मिक, आधी दैविक, आधी भौतिक, हे आमकां निवारण करचे पडटले. आणि मागीर आमी कितें पयलें? आम्ही सगळे आनंद सोदता, पूण आम्ही सगळे आनंद सारखे जाग्यार सोदिना. हा, जशे भोजनालय, जंय भोजन मेळटा तेका म्हणटा भोजनालय, जंय विद्या मेळटा तेका कितें म्हणटा? विद्यालय. तशेंच ह्या संवसारात भगवद्गीतेन कृष्णान कितें म्हणला? दुःखालय. आलय म्हणजे जागा, आणि दुःख म्हणजे ज्या जाग्यार आमकां दुःख मेळटा तेका म्हणटा दुःखालय. आता आमची परिस्थिती अशी आसा, भगवंतान सांगला ह्या संवसारान दुःखच प्राप्त जातले, आणि आम्ही ह्या संवसारान सुख सोडूंक सोदता. कितें सोडूंक सोदता? सुख सोडूंक सोदता. हा, त्या खातीर आम्ही पळयलें की आम्ही सगळ्यांक आनंदीत जावपाक जाय, पूण आनंदीत कसो जावपाचो हेजो मार्ग आमकां सापडना. आणि हेजे उदाहरण आमी कितून पळयलें? एक जेन्ना व्यक्ती आसलो तेका उदकान एक आंबो दिसलो, आणि तो आंब्याक घेवपाचो खूप प्रयास करूंक लागलो, पूण तेका तो आंबो केन्नाच मेळना उदकांतलो. कित्याक? हा, तो आंबो उदकान केन्नाच नासलो, तो आंबो आसलो झाडाक. तो तेजे प्रतिबिंब त्या प्रतिबिंबाक काडूंक सोदतालो. केन्ना शक्य जातलें? केन्नाच तेका आंबो मेळचो ना. जो पर्यंत कोण आमच्या जिवनान येना आणि आमकां सांगिना बाबा आंबो उदकान ना, वयर आसा, झाडाक लागला, तोपर्यंत आमकां आनंद केन्नाच मेळचो ना. तशेंच भगवद्गीता जेन्ना कृष्णा अर्जुनाक सांगता तेन्ना अर्जुनाक सांगता बाबा तूं आनंद उदकान पळयता, तूं प्रतिबिंब पळयता, पूण एक्चुअली आनंद खंय आसा? वयर झाडाक आसा. हितून आमी संपूर्ण केल्ले आमचे लेक्चर. हा, आणि कोणाकूच काय चड काय प्रश्न नासले तर आयज आमी फुडचो जो विशय आसा तो घेवया. हू एम आय म्हणजे हांव कोण. आता तुमकां प्रत्येकाक समज हांवें प्रश्न विचारलो बाबा तुम्ही कोण, तुम्ही कितें म्हणटले? हा, माझे नाव कोण? चल, गौरव. माझे नाव गौरव. मागीर आनी कितें कितें सांगूंक शकता? हांव भारतीय, हांव हिंदू, हांव स्कुलान शिकयता, हांव रायबंद्रा रावता, माझे कडेन ही गाडी आसा, माझे कडेन आनी कितें आसा.
हू एम आय समज आम्ही तुमका प्रश्न दिलो हू एम आय जाल्यार वेगळे वेगळे व्यक्ती वेगळे वेगळे बरयतलो. आपली जी धारणा आहा ते परिस्थितीन बरयतलो. आ तर आमच्या मनात खूप प्रश्न असतले लाईफ आफ्टर डेथ. हा हय काय नाही. म्हणजे आता आमची वर्सां कितली 40 वर्सां 50 वर्सां. आता कोणाक प्रश्न विचारलो बाबा 100 वर्सां पयलीं खंय आसलो वेऱ्या तरी नासलो. कोण वेरे आसलो 100 वर्सां पयलीं. हा ते 100 वर्सां मागीर कोण वेरे आसतलो. हा केन्ना केन्ना खूप विडंबना जाता. आम्ही नाका त्या गोष्टींक झगडटा. जशें बॉम्बेन लोकल्स चलता. हांव लोकल्स म्हणजे कोण बॉम्बेन लोकल्सान गेला गेला तुम्ही बॉम्बेन केन्ना गोंयच्या लोकांक तरी परवडचें ना. म्हणजे अशी परिस्थिती आसा की भायर वचपाची गरज ना ऑटोमॅटिक मनीस भायर येता. आणि भितर वचपाची गरज ना ऑटोमॅटिक भितर वयता. हा अशें मेकॅनिझम आसता. बसपाक जागो नासता. केन्ना केन्ना एक बारीकशें सीट आसता तितून दोग-तीग जाण बसतात उडी मारून. हा तर केन्ना केन्ना लोकल ट्रेनींतल्यान झगडी खूप जाता सिटा खातीर. हा तो म्हणटा हें म्हाजें सीट तो म्हणटा तें म्हाजें सीट. स्टेशन येता दोगूय देंवता आनी झगडटा हें म्हाजें सीट हें तुजें सीट पूण सीट गेले. ट्रेनी वांगडा सीट गेले पूण झगडी अजुनूय जाता. हा तर आमी केन्ना केन्ना नाका त्या गोष्टींक झगडटा. त्या खातीर हो खूब एक म्हत्वपूर्ण विशय की आमी कोण आणि जन्म जावच्या पयलीं आमी खंय आसले आणि मृत्यू नंतर आमी खंय वयतले. आसा काय नाही तुमचो हो प्रश्न? आसा? हा सगळ्यांचोच हो प्रश्न आसा. तो त्याच्या खातीर आमी आयचो जो विशय आहा तो गंभीरतेने पळोवया. तर आमी कोण हा मागीर मृत्यू पयलीं आमी खंय आसले सगळ्यांचोच हो प्रश्न आसा. सारकें? तेच्या उपरांत मृत्यू मागीर आमी खंय वयतले. तर सगळ्यांचीच ही धारणा आसा की आमी कोण हांव कोण ह्यो जो आतां हांव हात लायता पळय हो हांव कोण हांव हें शरीर. हय काय न्ही. कसो दिसता पळय हारश्यान पळयता हांव म्हाका सदां कसो दिसता हांव. हय काय न्ही. तर म्हाजी अशी धारणा आसा की हांव हें शरीर. आता कृष्ण भगवद्गीतेन कितें म्हणटा तें पळोवया आमी. तर हो एक सायंटिस्ट डॉक्टर हॅरी मॉन्सेन. तर हेणी खूप विद्वान डॉक्टर हो. तेणी कितें केलें आमचें जें संपूर्ण शरीर आसा आ मेल्या उपरांत कितें जाता आमकां जळयता. जळयल्या उपरांत कितें उरता राख उरता. तेणें फूल आमच्या शरिराचें एनालिसीस केलें. कितें केलें एनालिसीस केलें आनी तेणें सांगलें की आमचें जें मनुष्य जीवन आसा मनुष्य शरीर जें आसा तितून कितें आसता चडशें उदक आसता. हय काय न्ही. चडशें कितें आसता उदक आसता. तर तेणें म्हणलें हितून कितलें आसता कॅल्शियम आसता. कॅल्शियम तुमी सांगता न्हू कॅमिकल्सांची नांवां कॅल्शियम फॉस्फेट पोटॅशियम सल्फर सोडियम मॅग्नेशियम आयर्न कॉपर आणि आयोडीन. आमच्या संपूर्ण शरीरात हे वेगळे वेगळे तत्व आसा. आता बाजारात हेंची समज किंमत लावन केल्यार तेणे सांगलें की हेजे जे किंमत आसा बाजारान ते फक्त 110 रुपया आसा. कितले 110 रुपयान आमचे मनुष्य जीवन मनुष्य शरीर म्हणजे वेगळी वेगळी जी तत्वां आमच्या शरीरान प्राप्त जाता ते बाजारात आमी विकते घेवन गेल्यार 110 रुपयान सगळी तत्वां आमकां मेळटली. म्हणजे सांगून गेल्यार कितें आमच्या ह्या शरीराचो मोल कितें 110 रुपया. तुमकां समज हांव 110 रुपया दीत आनी सांगत तुमचें शरीर म्हाका दिया जाल्यार तुमी दितली. तुमकां दिसता आमच्या शरीराचो मोल फक्त 110 रुपया 200 रुपया भितर आमचे शरीर मेळटलें आमकां. हा पूण विज्ञानिस्ट कितें म्हणटा जे वैज्ञानीक आसा ते कितें म्हणटा आमचें जें मनुष्य शरीर आसा तेजो कितें मोल आसा 110 रुपया. म्हणजे समज हांव म्हणटा हांव हें शरीरूच जाल्यार म्हाजो मोल कितलो जालो 110 रुपया. ते जावंक शकना कित्याक आमकां खबर आसा हे जे आमचें शरीर आसा ते 110 रुपयाचें न्ही. 110 रुपयान हांव हें शरीर म्हाका मेळोंक शकना. त्या खातीर हो विशय आयचो खूब गंभीर. आमकां कितें दिसता आमी फक्त हे वेगळे वेगळे कॅमिकल्स तत्वां मेळोवन अशें जालां.
कितें दिसता आमकां? वेगळी वेगळी समज केमिकल हाडली बाजारांतल्यान मिक्स केली जाल्यार एक मनुष्य तयार जातलो? जावंक शकना. हो एक दोळो आसा, एक दोळो आर्टिफिशियल करतलो जाल्यार करोडांनी रुपया जाय. करोडांनी रुपया जाय फक्त एक आर्टिफिशियल दोळो करतलो जाल्यार. तर तुम्ही पळयात आमचे जे शरीर आसा तितून एक आनी एक वस्तू इतली कॉम्प्लिकेटेड आसा की आमी म्हणूच शकना की आमचे हे शरीर अशेंच येयला. पळय नाल्यार तशी एक सुंदर गाडी आसा, तो गाडयेच्या फाटल्यान गाडी डिझायन करणारो एक व्यक्ती असता की न्ही? की अकस्मात बाबा आमच्या फुडल्यान गाडी येता ना. जेन्ना गाडी असता ती गाडी डिझायन करणारो एक व्यक्ती असता. तो डिझायन बरे भशेन करता तेन्ना आमकां कळटा हा बाबा ही सुंदर गाडी कोणे तरी केल्या. तशें आमचे कडेन सुंदर जे शरीर आसा ते आपोआप सृश्टीन निर्माण जायना. त्याच्या फाटल्यान भयंकर डिझायनिंग आसा, आर्किटेक्चरल प्रोसेस आसा. आता मे बी ते आमकां खबर ना ते कोणे केला, हय काय न्ही? म्हणून आमी म्हणटा आमकां खबर ना म्हणून. आम्ही हे शरीर न्ही, या शरीराक भरपूर डिझायनिंग मेळ्ळा आणि 40 वर्सां 50 100 वर्सां पयलीं आणि 100 वर्सां मागीर आमचे अस्तित्व आसतले काय ना हेजे उत्तर आमकां भगवद्गीता दिता. आमचे वास्तविक अस्तित्व कितें? आता पळोवया कृष्णा कितें सांगता तो भगवद्गीतेत. कृष्ण एक्सप्लेन्स इन गीता, कृष्णा भगवद्गीतेन सांगता की आम्ही हे शरीर न्ही, आम्ही कितें? आम्ही या शरीरान स्थित जी आत्मा आसा ते आमचे वास्तविक अस्तित्व. भगवद्गीता कितें सांगता? जेन्ना अर्जुन रणभुमीर असता आणि कृष्ण जेन्ना अर्जुनाक रणभुमीर व्हरता कुरुक्षेत्रान, तेन्ना अर्जुन जेन्ना आपले सगळे नातेवाईकांक पळयता, आपल्या आजो आपल्या आज्याक पळयता, आपल्या भावाक पळयता, तेन्ना अर्जुन कितें म्हणटा? हांव हो युद्ध करचो ना. तेन्ना सगळ्यान पयलो उपदेश जो कृष्ण अर्जुनाक दिता तो कितें? तो म्हणटा बाबा तू शरीराचे नाते पळयता, तू कितें शरीराचे नाते पळयता, पूण तुका हांव सांगता तू हे जे शारिरीक नाते पळयता ते वास्तविक अस्तित्व आमचे न्ही. 100 वर्सां पयलीं पासून तू आसलो, 100 वर्सां मागीर पासून तू आसतलो. थोड्या दिसांनी जो पर्यंत हे शरीर आसा तो पर्यंत आमची बायल भुरगी आवय तो पर्यंत आसा. जशें शरीर ना तशें मागीर ते नाते बसून उरना. त्या खातीर कृष्ण अर्जुनाक सांगता बाबा तू हे शारिरीक स्तराचे नाते पळोवं नाका, तू त्याच्या पलीकडे पळय. तू हे शरीर न्ही, तू आत्मा. सगळ्यान पयली ज्ञान जे भगवान कृष्ण अर्जुनाक दिता. आणि मागीर म्हणटा कोणाक समज गीताचो श्लोक जाय, खंयच्या श्लोकान बाबा कृष्ण म्हणटा जाल्यार कृष्ण म्हणटा वासांसी जीर्णानि यथा विहाय नवनी गृह्णाति नरो पराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्य ज्ञानी सम्याती नवानी देही. तो भगवद्गीताचो जो दुसरो अध्याय आसा त्याच्या 22व्या श्लोकान कृष्ण कितें म्हणटा? एज अ पर्सन पुट्स ऑन न्यू ड्रेसेस giving up old ones, the soul similarly accepts new material bodies, giving up the old and useless ones. याचो अर्थ कितें? जशें सद्दां आमी कपडे घालता, कपडे एकदा दोनदा घातल्या उपरांत कपडे घाण जाता, घाण जाल्या उपरांत आमी ते कपडे काडटा आनी धुवपाक घालता, तशेंच आमकां हे शरीर प्राप्त जालां. शरीर आमकां प्राप्त जालां. थोड्या वर्सां पयलीं शरीर व्हडलें व्हडलें जाता. पयलीं तो भुरगो जाता, मागीर युवक जाता, मागीर जाणटो जाता. जाणटो जसो जाता कपडे घाण जाता तशें हे शरीर काडून आमकां दुसरें शरीर प्राप्त जाता. तर अशें कोण म्हणटा? कृष्ण सांगता अर्जुनाक बाबा तू जे हे म्हणटा शारिरीक स्तराचेर हे शरीर थोड्याच वेळा खातीर असता. आनी कितली आमची वर्सां? 30-40 आनीक एक 50-60 वर्सां म्हणजे चिता 100 वर्सां जगतले कशे जाल्यार जाल्यार आमचे कडेन कितले उरल्या? आनी 50-60 वर्सां आनीक आमचे कडेन उरल्या. त्याच्या उपरांत खबर ना वेऱ्या आसतले काय खंयची गाडी आसतली, खंयचो जॉब आसतलो, कांयच खबर ना. तर मागीर कृष्ण अनेक सुंदर श्लोकान म्हणतात देहिनस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यति. म्हणजे कितें? देहिनो अस्मिन् यथा देहे, सगळ्यांकडे शरीर आसा. कौमारम यौवनम जरा, भुरगो जाता, मागीर युवक जाता, मागीर जाणटो जाता, मागीर
मरच्या उपरांत त्याचा देहांत जाता. देहांत जाल्या उपरांत त्याका एक नवे शरीर प्राप्त जाता आणि जो धीर पुरुष असा तो ह्या शरीराचो जो बदलाव जाता तितून अस्थिर जायना. तो अस्थिर जायना. कित्याक सांगता अर्जुना, कित्याक तो आता अस्थिर असा, कन्फ्यूज असा. तो म्हणटा जो बुद्धिमान असा तो ह्या शरीराच्या बदलावाचेर त्याका काय प्रभाव पडना. त्याका लागून कृष्ण अर्जुनाक सांगता बाबा तू स्थिर राव, तू हे शरीराचे नाते पळोवं नाका, तू आत्म्याच्या स्तराचेर नाते पळय. जोपर्यंत तू आत्म्याच्या स्तराचेर आध्यात्मिक स्तराचेर येवचो ना तोपर्यंत आम्ही दुखीत उरले. त्या खातीर कृष्ण अर्जुनाक कितें सांगता, बाबा तू आता शारीरिक स्तराचेर असा, शारीरिक स्तराचेर आनंद प्राप्त करून सोदता. जोपर्यंत तू शारीरिक स्तराचेर आनंद प्राप्त करून सोदतलो तोपर्यंत दुखी असतलो. तर त्या खातीर या शारीरिक स्तराच्या वयर आध्यात्मिक स्तराचेर जेन्ना तू पावतलो तेन्ना तुका बाबा कळटलें की हे शरीर नश्वर असते. तेन्नाच आमकां परम आनंदाचो प्राप्ती जातली. एक सुंदर एक्झाम्पल, सुंदर उदाहरण. जशें एक गाडी असता, गाडयेन कितें कितें असता, गाडयेक लायटी असता, फुडें टायरी असता आनी कितें असता, स्टिअरिंग असता, गियरा चेंज करपाक असता. तशेंच आमचे कडेन पसून वेगळे वेगळे इंद्रिया आसा. जशे गाडये कडेन टायर असता तशें आमचे कडेन पांय आसा. जशे गाडयेन स्टिअरिंग असता आमचे कडेन 2 हात आसा. फक्त गाडी आसल्यान जाता, भितर समज चलोवपीच ना जाल्यार गाडयेचो कितें फायदो? काय काय न्ही. फक्त गाडी व्हडली चकचकीत बाबा कोण चलयतलो खबर ना. जोपर्यंत एक ड्रायव्हर ना तोपर्यंत गाडयेक अर्थ ना, तशेंच जोपर्यंत आत्मा ना तशें हे शरिराक अर्थ ना. आता जेन्ना कोणी मरता, हांव समज म्हणलें हांव कितें जालें, कोणाचो देहांत जालो, आमी कितें म्हणटा तो गेलो. खंय गेलो? कोणाच्या घरा गेला. म्हणजे कितें, तेजी आत्मा जी आसा ती ते शरीर सोडून, आता हांवें म्हणत हांव हें शरीर, शरीर खंयच आसा, खंय गेलो. त्या खातीर तशेंच आमचे जे वैज्ञानीक आसा, हे अमेरिकेन एक व्हडली युनिव्हर्सिटी आसा. तर एक व्हडले डॉक्टर आसा, डॉक्टर मायकल सेबॉम. या आमी जे वैज्ञानिक स्टुडंट्स असता तांकां सांगता, ताका म्हणटा नियर डेथ एक्सपिरियन्सीस. नियर डेथ एक्सपिरियन्सीस म्हणजे जेन्ना कोण मरपाचो असता तेंचे जे एक्सपिरियन्सीस असता ते बायोलॉजिकल लॅबान तेंचो रिपोर्ट करता. बाबा तांकां कशें दिसता. कित्याक मरच्या वेळार तो सांगचो ना. कितें असता मरच्या वेळार सगळो जो गळो असता तितून कितें असता, मकस भरता, तो सांगूंक पावना. सो तेंची कशी कशी व्याधी असता, तांकां कशें दिसता मरच्या वेळार, ते 2-3 क्षण असता, तेंचे जे एक्सपिरियन्सीस आसा ते रेकॉर्ड केल्ले आसा आणि खूप सुंदर आसा. तुम्ही केन्ना पळोवचें, कळटलें की बाबा आमी हे शरीर आसूंकूच शकना. तर हे जे डॉक्टर मायकल सेबॉम तेंच्यांनी प्रूव्ह केले, हे पाश्चात्य देशाचे वैज्ञानिक, की बाबा आमी हे शरीर न्ही, आमी तेज्या पलीकडे एक वेगळो अनुभव असता. जेन्ना कोण मरपाचो असता तो शारीरिक स्तराचेर आसना, तो आध्यात्मिक स्तराचेर असता. तर आमी हे वैज्ञानिक जे स्टुडंट आसता तेच्या खातीर खूप डिटेलान वयता, पण हांगासर इतल्या डिटेलान हांव वयचो ना. तशेंच दुसरें आमचे कडेन उपचारण आसा रिइन्कार्नेशन. हे पासून एक व्हडलें आयजकाल व्हडली युनिव्हर्सिटी आसा जे रिइन्कार्नेशनाचेर वर्क करता. तर आमच्या शास्त्रान पासून खूप हेच्या बद्दल सांगिल्लें आसा. तुम्ही पळयतले एक भुरगो आसा, ताका कांयच खबर ना, तो जन्म पासूनच इतलो विद्वान असता. काय न्ही, जन्म पासूनच ताका सगळें कळटा. थोड्यांक म्युझिकान इंट्रस्ट आसता, जन्म पासूनच ताका खबर ना, तू जस्ट कितें हातीन दी तो वाजयतलो. आणि थोडे बाबडे वयता PhD करता तरी तांकां कांयच कळना. थोडे जन्म पासूनच विद्वान. आमच्या कॉलेजीन आसताले, आमी रातभर शिकताले आणि एकटो मनीस फक्त पासय मारतालो. रिझल्ट येयल्या उपरांत फर्स्ट. बाबा तू शिकत ना, कशी बाबा तुका विद्या प्राप्त जाता ना, कळटा. जन्म पासूनच एक सगळ्यांकडे वेगळी स्किल असता. कोण एक बरो आर्टिस्ट असता, हे खंयच्यान प्राप्त जाता. खंयचो तरी असो सॉफ्टवेअर आसा जो आमकां आमच्या भितर लोडेड आसा. काय न्ही, आमचे वैज्ञानिक पासून मानता की तुम्ही जाणा आसतले, आता आमचो जो भुरगो असता ताका पयल्यारूच कळटा बाबा तो कोणाचो भुरगो तो. कित्याक तेजे दोळे सेम असता, तेजे नाक सेम असता, सेम भशेन उलयता. काय न्ही, जे भुरगे असता तेजे कोण कोणाचेर वयता, आवय बापायचेर वयता. कित्या खातीर, कित्याक सगळे
जे जीव असा त्यांच्या मध्ये सेल्स असता. तुम्ही खबर आसा, 7th-8th स्टँडर्डान तुम्ही शिकला आसतले कितें असता, सेल्स. आणि वेगळ्या वेगळ्या सेल्सान न्यूक्लियस असता, न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसान भितर डीएनए असता. आणि प्रत्येकाचो डीएनए म्हणजे कोण आता कळपाक जाय हो कोणाचो भुरगो जाल्यार एक डीएनए टेस्ट म्हणून असता. याद आहा तुमकां डीएनए टेस्ट? तर तेजे वयल्यान कळटा हो कोणाचो भुरगो. प्रत्येक डीएनए इन्फॉर्मेशन असता, कोडेड असता. तेजे वयल्यान कळटा बाबा हो कोणाचो भुरगो. म्हणजे इतले कॉम्प्लेक्स असा. प्रत्येकाचो डीएनए आमचो वेगळो वेगळो असा. म्हणजे प्रत्येकाची कोडिंग जी असा ती वेगळी वेगळी जाल्ली असा. म्हणजे इतले डिटेलान कोणे आमकां तयार केला. तर अकस्मात हे सगळें जावंक शकना. तेज्या फाटल्यान खूप गंभीर चिंता असा, चिंतन असा. आमच्या शास्त्रांत एक सुंदर काणी येता, जडभरत. तुमकां खबर आसतलें आमच्या इंडियेचे नाव कितें असलें, भारत. हे भारत आमच्या शास्त्रांत 3 प्रमुख भरत असा. एक शकुंतलाचो पुत्र भरत जो महाभारतान येता, दुसरो रामाचो धाकटो भाव भरत, आणि तिसरो वो भरत जो ऋषभ देवाचो पुत्र असलो. ऋषभ देवाचे 100 पुत्र असले आणि तितून सगळ्यात ज्येष्ठ पुत्र जो असलो, व्हडलो पुत्र, त्याचे नाव असले भरत. त्याची काणी अशी असा की तो खूप भक्ती करता, भगवंताची खूप भक्ती करता, आणि त्याका असो वैराग्य प्राप्त जाता की सगळे आपले ऐश्वर्य सोडून तो रानान वयता. म्हणजे त्याका वैराग्य प्राप्त जाता. ज्या मनशाक वैराग्य प्राप्त जाता तो केन्ना आसक्ती धरून बसना. हे माझे, हे तुझे, हे माझे पैसे, ही माझी बाय, ही माझी भुरगी, ही माझे नाते, हे सगळे धरून बसना. तो वैराग्य असता तो सगळे सोडून त्याका वैराग्य प्राप्त जाल्लो. कित्याक आध्यात्मिक स्तराचेर असले. आणि ते मागीर खंय रानान गेले. रानान गेले थंय भगवंताची एकांत भक्ती करूंक लागले. पूण मायाचो प्रभाव असो असा की जो कोणी भक्ती करता, जशें ह्या संवसारान म्हणटा क्रॅब मेंटॅलिटी असता. क्रॅब जाणा तुम्ही, कुल्ल्यो, सगळ्यांक खबर आहा कुल्ल्यो. कुल्ली आसता पळय, तेका वयर केन्ना कोण धाकणे लायना. कित्याक एक कुल्ली वयर चडत जाल्यार दुसरी वरून सकयल काडटा. तेका म्हणटा क्रॅब मेंटॅलिटी. तशेंच कितें आसता, ह्या संवसाराचो नियम असो आसा, जो कोण फुडें वयता, प्रगती करता, तेका ओडणारे खूप असता. कित्याक मायाचो प्रभाव असता सगळे कडेन. तशेंच भरत महाराज आध्यात्मिक स्तराचेर तेका आनंद प्राप्त जाल्लो. खूप खुश असले, एकांत भक्ती करताले. पूण मायाच्या प्रभावान तेणे एका हिरणाक पळयलो. हिरण पळयता तुमी? एका हिरणाक पळयलो आणि तेका तो हिरणाची खूप चिंता झाली. कित्याक तो हिरण बारीक असलो, आताच त्याचो जन्म जाल्लो. तेणे त्या हिरणाक घरान हाडलो आणि तो हिरणाची सेवा करूंक लागलो. आणि करता करता इतली सेवा झाली, कृष्ण भगवद्गीतेन म्हणटा, आम्ही जेन्ना आमचो देह त्याग करता त्या वेळार जी स्थिती आमची असता तेच आमकां शरीर दुसऱ्या फाटी प्राप्त जाता. तशें कोणाक न्हिदपाक खूप आवडटा. या भगवद्गीतेन वर्णन असा 84 लाख योनी असता. कितली? 84 लाख स्पिशीज. तितून सगळे येता. माजर, कुत्रो, सिंह, वाघ, मुळी, सगळे जे आसा 84 लाख योनी असता. आणि मनुष्य जीवन गेल्या उपरांत खंयची योनी प्राप्त जातली हेची गॅरंटी काय ना. कृष्ण म्हणटा, जेन्ना आम्ही शरीर त्याग करता त्या वेळार जे आमचे चिंतन असता तसलेच आमकां फुडल्या जन्मान शरीर प्राप्त जाता. आता कोणाक कोणाक न्हिदपाक खूप आवडटा, खूप आळशी असता मनीस. तर भगवान म्हणटा, बाबा तुका न्हिदपाकूच जाय, कितलो वगत न्हिदतलो? मनीस कितलो वगत न्हिदू शकता? 6 वरां. नॉर्मली 6 वरां न्हिदपाक जाय. थोडे असता आम्ही कॉलेजी टायमार बी सकाळी 5 न्हिदताले, रातभर शिकताले आणि 5 न्हिदताले. कोणी 7 वरां, 8 वरां, कोणी 12 वरां न्हिदता. समज न्हिदूकूच जाय जाल्यार अंटार्क्टिका एक जनावर असता, त्याचे नाव असता पोलर बेअर. कितें असता? पोलर बेअर. तो 6 म्हयने न्हिदता. कोण न्हिदू शकता? न्हिदू शकता? एक फक्त कुंभकर्ण न्हिदतालो रामायणान. तो 6 म्हयने न्हिदतालो. कित्याक कोणी चड न्हिदल्यार आमी कितें म्हणटा, तो कुंभकर्ण म्हणटा. कित्याक तो 6 म्हयने न्हिदतालो. आमी इतलें न्हिदू शकना. आमी पिशे घातले समज इतलो कोण न्हिदलो जाल्यार. तर तेंच्या जिवनान अशें जाता की तांकां हिरणाकडे खूप आसक्ती जाता. आणि आसक्ती जाता जाता कितें जाता, जेन्ना तूं मरपाचें आसता तेन्ना तांकां कोण याद येता? तो हिरण याद येता. आणि कित्याक ताका हिरण याद येता?
फुडल्या जन्मानी तो हिरोच जाता. त्याका पासून कोणाची जळणी मेळटा म्हणजे खंयच्याच मनुष्य जिवनाचेर असलो एक चूक केली ताका कितें मेळ्ळें हिरणाचो जन्म. पण हिरणाचो जन्म पसून मेळोन इतले महान राजा असले तांकां सगळे याद असले, ताका सगळे याद असले. तर मागीर तेंच्यांनी चिंतले बाबा म्हाका मनुष्य जीवन मेळ्ळें पण हांवें कितें केलें केन प्रकारेण आहार निद्रा भयमैथून केले. कितें जालो तेजो परिणाम म्हाका मनुष्य जीवन प्राप्त सोडून म्हाका एक पशुचो जीवन प्राप्त जालो. मागीर तेंच्यांनी अशें करता करता थंय उदकान उडी मारली आनी आपले जीवन त्याग केले. कित्याक पशुच्या जिवनान आमी कितें करूं शकता कांयच करूं शकना. तेन्ना मागीर फुडलो जल्म तेंचो जड भरत जालो, तिसरो जल्म. आनी जड भरत जेन्ना ते जाले तेंच्यांनी आपले जीवन व्यवस्थित केले आनी म्हणपाक लागले आतां हांव चूक करचो ना. आनी तेन्ना मागीर तेंच्यांनी सारखे ते ABCD केले, व्यवस्थित अध्ययन केले आनी भक्ती मार्गान लागले. ते केल्या उपरांत तांकां परम आनंदाची प्राप्ती जाली. तर एक सुंदर उदाहरण आसा. तर आमचो एक प्रश्न आसतलो कॅन वी सी सोल? आमी आत्म्याक पळोवंक शकता काय? कितें दिसता आमी पळोवंक शकता? तर तेजे पासून आमकां उत्तर भगवद्गीतेन व्यवस्थित दिला. म्हाका सांगा गुलाबान परफ्यूम असता, वास असता, त्या वासाक तुम्ही पळोवंक शकता? म्हणजे रंग आसा, रंग पळोवंक शकता, गुलाबाचो वास केन्ना पळोवंक शकता? मागीर सीड्स असता, तुमकां खबर आसा आमी वेगळी वेगळी तेलां वापरता घरान, ते खंयच्यान येता? या सीडांनी येता. येता काय ना? ते सीडांचे तेल आसा ते पळोवंक शकता आमी. आमी तेल काढू शकता. तेका एक प्रोसेस असता. आमी जेन्ना ते सीडान पळयता तेन्ना ते तेल पळोवंक शकता? तेन्ना तेल पळोवंक शकना. आमी जेन्ना दूध पिता तेन्ना घी पळोवंक शकता, पूण घी खंय असता? दुधान असता. सारखे काय न्ही? मागीर जे कन्या असता, ऊस असता, ऊसान साखर असता काय ना? साखराक पळोवंक शकता आमी ऊसाक पळयताना? तेका एक प्रोसेस असता. साखर आमी केन्ना पळोवंक शकता? जेन्ना आमी तो प्रोसेसिंगान घालता तेन्ना ती साखर जावन येता, तेन्ना आमी ते साखरेक पळोवंक शकता. पूण ऊस जेन्ना चावता तेन्ना साखर पळोवंक शकता? तेन्ना पळोवंक शकना. म्हणजे आत्म्याक पळोवपाक एक प्रोसेस आसा. त्या प्रोसेस आमी तेजे प्रयोग केल्यान आमी पळोवंक शकता किंवा तेजो अनुभव जावंक शकता. तो मार्ग आमकां भगवद्गीता सांगता. तो मार्ग आमी पळयतले. तर भगवद्गीता आमकां सांगता आमच्या कडेन कितले शरीर आसा? 3 शरीर. कितले शरीर खबर आसा तुमकां? म्हाका दिसतालें एक शरीर आसा म्हाजे कडेन. आता सांगता भगवद्गीतेन 3 शरीरां. किती शरीरां आमचे कडेन? 3 शरीरां. खंयचे खंयचे? एका म्हणटा ग्रॉस बॉडी किंवा भौतिक शरीर. कितें म्हणटा? भौतिक शरीर जे पंचतत्वान जाला. कितें? अर्थ, वॉटर, फायर, एअर, इथर. पंच महाभूत तुमकां खबर आसा. जे ह्या संवसारान वस्तू आसा तितून हे 5 वस्तू विराजमान आसा. ही खुर्ची आसूं, हो प्रोजेक्टर आसूं, हे शरीर आसूं, ते दार आसूं, हे टायल्स आसूं, ही 5 तत्वां भितर असतात. अर्थ, वॉटर, फायर, एअर, इथर. तुमकां अंग्रेजीन कळटा. पूण हे एकूच शरीर आमचे कडेन ना. कित्याक जो मनीस मरता तेजे कडेन हे शरीर आसा, पूण ही बाकीची 2 शरीरां तेजे कडेन ना. खंयचे? दुसरे शरीर आमचे कितें? सटल बॉडी. सटल बॉडी म्हणजे भगवद्गीतेन सूक्ष्म शरीर. कितें म्हणटा? सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर म्हणजे कितें? माइंड म्हणजे कितें? मन, बुद्धी, अहंकार. फक्त हे शरीर आमचे कितें? भौतिक शरीर. तितून पंच महाभूत आसा. पूण हेच्या पलीकडे आमचे कडेन दुसरे शरीर आसा, ताका म्हणटा सूक्ष्म शरीर. म्हणजे कितें? माइंड, मन, बुद्धी आणि अहंकार. हे आमचे दुसरे शरीर.
आणि त्याच्या पलीकडे आमच्याकडे हे तिसरे शरीर असता जेका म्हणता आध्यात्मिक शरीर किंवा आत्मा. आत्मा म्हणजे कितें? आध्यात्मिक शरीर. आणि तिचो प्रभाव कसो असता? सत चित आनंद. वा आम्ही शब्द खूप ऐकला असतलो. सत चित आनंद. सत म्हणजे कितें? सत म्हणजे केन्नाच नश्वर असना. शरीराचो बर्थ डेट आणि एक्सपायरी डेट असता पण आत्म्याची केन्नाच एक्सपायरी डेट ना. कित्याक तो सगळ्यात पहिली सत असता. कितें असता? सत म्हणजे इटर्नल. त्याची बर्थ डेट आणि एक्सपायरी डेट केन्ना असना. चित म्हणजे ज्ञान आणि आनंद म्हणजे सदांच कितें असता? आनंदीत असता. त्याका लागून आमकां सगळ्यांक सुख जाय. त्याका लागून हांवें तुमकां विचारलेले कोणाक दुःख जाय हांगासर? कोण असो आसा भगवंता कडेन बाबा म्हाका इतलें सुख नाका, मातशें थोडें दूख दिवचें तुवें, 4-5 तरी दूख म्हाज्या जिवनांत घालची. कोण असो अशी प्रार्थना करणारो ना. कित्याक सगळ्यांक कितें जाय? सगळ्यांकच आनंद जाय. कित्याक तो आमच्या जो आत्मा आसा तेजो नेचर आनंदीत रावप. हे सुंदर उदाहरण आमकां दिलेलें आसा. ही जी वेगळी वेगळी शरीरां आसा ती कसो परिणाम तेंचो आमचेर जाता. जशें हे खंयचे एक्झाम्पल? हे कितें आमचें रथ चलयता. कोण तरी रथ चलयता आनी फाटल्यान एक कस्टमर बसला आनी एक मनीस रथार बसला आनी एक रथ चलोवपाक ड्रायव्हर जाय पडटलो आनी कितें जाय पडटलें? घोडे जाय पडटले. घोडे असले म्हणटा कितें जाय? घोड्यांक सांबाळपाक कितें जाय? दोतोर जाय. ते घोडे खंय धांवतले? आतां म्हाका उदक पिवपाक जाय जाल्यार कितें जाय पडटलें? मन जाय. बाबा मनान इच्छा जाता. मागीर पांय जाय. पांय चलपाक जाय. हय काय न्ही? मागीर हात वयर येवपाक जाय. मागीर पिवपाक जाय. पूण इच्छा खंय निर्माण जाता? हे शरिरान न्ही. इच्छा खंय निर्माण जाली? मनान. बुद्धीन आमची इच्छा निर्माण जाली. मनान इच्छा जाली. बुद्धीन आमकां सांगलें बाबा उदक जाय, पांय चलोवचे पडटले. सिग्नल वयता पांयांक, पांय वयता. मागीर आमी उदक पिता आनी मागीर आमची ताण वयता. हे सगळे व्हडले मेकॅनिझम आसा. आपोआप कांयच जायना. जशें आमचे कडेन एक म्हाजे कडेन लॅपटॉप आसा. फक्त लॅपटॉप आसून हांव हांगा प्रेझेंटेशन करतलो ना. लॅपटॉपान भितर सॉफ्टवेअर जाय. फक्त लॅपटॉप आसलो, हार्डवेअर आसलो, भितर सॉफ्टवेअर ना, कितें जातलें? कांयच करूं शकना. त्या खातीर लॅपटॉप जाय. लॅपटॉपा वांगडा सॉफ्टवेअर जाय. आतां हांवें तुमकां प्रश्न केलो बाबा तुमी केन्ना सॉफ्टवेअराक पळयला? कोणे कोणे सॉफ्टवेअराक पळयला? समज स्कुलान आसतना कॉम्प्युटर सब्जेक्ट शिकला जाल्यार सॉफ्टवेअराचें डेफिनेशन कितें आसता? कोण भुरगे आसा सांगूं शकता म्हाका? कोण सांगूं शकता? सॉफ्टवेअराचें डेफिनेशन कितें? कोणूच ना? भुरगे कोण कोण आसा हांगासर फाटल्यान? सॉफ्टवेअराचें डेफिनेशन कितें? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स दॅट यू कॅनॉट टच ऑर सी. कितें? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. सॉफ्टवेअर म्हणजे कितें? इन्स्ट्रक्शन्स दॅट यू कॅनॉट टच ऑर सी. बाबा तू पळोवंक शकना तेका पूण तो आसा भितर. तुमी आतां म्हणटले बाबा म्हाका दाखय सॉफ्टवेअर, ना जाल्यार हांव मानिना सॉफ्टवेअरान. कोण म्हणटलो पिसो. सगळ्यांक खबर आसा बाबा भितर एक लॅपटॉप आसा. लॅपटॉपान भितर सॉफ्टवेअर भरला. त्या सॉफ्टवेअरा शिवाय लॅपटॉप चलचो ना. पूण फक्त लॅपटॉप आसा, सॉफ्टवेअर जालो. कितें फायदो? आनंद चलोवपाक जाय काय ना? काय फक्त लॅपटॉप शोकेसीन दवरपाचो ना. लॅपटॉप आसा, हार्डवेअर आसा, ग्रॉस बॉडी भौतिक शरीर आसा, सॉफ्टवेअर आसा, सूक्ष्म शरीर आसा. पूण तो चलयणारो बसून जाय, ऑपरेटर जाय. तो ऑपरेटर कोण? आमचे आध्यात्मिक शरीर. मागीर कोणाचो हो प्रश्न आसतलो बाबा मृत्यू उपरांत आमचे अस्तित्व काबार जाता? थोड्यांची धारणा अशी आसता शून्यवाद. टेक्निकल टर्म शून्यवाद म्हणजे कितें? मेल्या उपरांत सगळे काबार. जीव जी भरगे क्या पता कल हो ना हो. आयज जाता तितली मजा करात, फाल्यां कोण पळयला? हय काय न्ही? तर कृष्णा गीतेन म्हणटा अविनास्ती. कितें म्हणटा? अविनास्ती तू तद्विधी येन सर्वम इदम ततम
विनाशम अव्ययस्य न कश्चित कर्तुम अर्हती. म्हणजे किती म्हणता, हे जे आमच्या शरीरान आध्यात्मिक शरीर असा तेजो नाशवर केन्नाच जायना, तो केन्नाच नष्ट जायना. नष्ट जाता हे शरीर, भौतिक शरीराचो नष्ट जाता, म्हणजे आध्यात्मिक शरीर असा ते केन्नाच नष्ट जायना. त्या खातीर कृष्ण अर्जुनाक सांगता, बाबा तू रडटा कित्याक रडटा, कित्याक तू भावांक मारतलो, तुझ्या गुरूंक मारतलो, तुझ्या आज्याक मारतलो, तू तांकां केन्नाच मारूंक शकना. कित्याक नश्वर हे शरीर असता, पण आत्मा सदांच अविनाशी असता. तर अशी देऊन कृष्ण अर्जुनाक प्रेरणा दिता, कृष्ण अर्जुनाक ज्ञान दिता. बाबा तू इतलो जो रडटा, इतलो जो भिता, तुका खबर असपाक जाय, जो बुद्धिमान व्यक्ती असा तो या शरीरा खातीर केन्नाच रडना. जसे कपडे जेन्ना घाण जाता, कपडे काडटा, मागीर आमी धुता, ते धुलन आमी रडटा, दुसरे कपडे घालता. रडपाची गजाल कितें आसा, एक कपडे काडले दुसरे घातले. बुद्धिमान व्यक्ती हितून केन्ना निराश जायना. कोणाचो प्रश्न आसतलो, आमच्या सगळ्या शरीरात जी आत्मा असा ती सगळी सेम असा. माझ्या शरीरान कितें जाता तुमकां खबर आसा, तुमच्या शरीरान कितें जाता म्हाका खबर आसा, कितें चित्ता तें म्हाका खबर आहा. खबर आहा म्हाका कांयच खबर ना. थोडे कितें आसतले हांगासर, थोडे आनी कितें चिंता आसतले, घरचे घरान कितें रांदपाचें, आयज खंयचो प्रोग्राम आसा, कितें कितें वेगळी वेगळी चिंतना आसतली सगळ्यांक. हय काय न्ही, तुम्ही कितें चिंतता ते म्हाका खबर ना, हांव कितें चिंतता ते तुमकां खबर ना. तर कृष्ण कितें म्हणटा, द सोल इज एन इंडिव्हिज्युअल. आमच्या सगळ्यांच्या ज्या शरीरान आत्मा असा ती वेगळ्यो वेगळ्यो असता. आणि कितें श्लोक, नत्वे वाहम जातो नासम न त्वं नेमे जनाधिप न चैव न भविष्यामः सर्वे वयम अतः परम. ओके, तो कितें म्हणटा, केन्नाच असो वेळ येवचो ना की हांव नासतलो, किंवा केन्नाच असो वेळ येवचो ना की तुमी नासतले, असो केन्नाच वेळ येवचो ना. सनातन काला खातीर हांव आसा, तुम्ही आसा, आणि सगळे आसतले. त्या खातीर कृष्ण अर्जुनाक म्हणटा, बाबा तू रडू नका. हे सगळे जण असतले, भीष्म पितामह, दुर्योधन वेगळे सगळे भाव तुझे असतले, फक्त या शरीरान नासतले. कोणाचो हो प्रश्न असतलो की बाबा ही आत्मा जी आसा ती खंय असता, तुमकां कितें दिसता, थोडे म्हणटा अशी हांगा असता, थोडे म्हणटा हांगा असता, थोडे आनी खंय असता म्हणटा. तर भगवद्गीता सांगता खंय असता आत्मा, आमच्या काळजान असता. खंय असता, आमच्या हृदयान. आता जे मेडिकल सायन्स स्टुडंट आसा तांकां पासून खबर आसा, आमच्या संपूर्ण शरीराचो सगळ्यात इम्पॉर्टंट जो ऑर्गन आसा तो खंयचो, हार्ट. हार्ट बंद म्हणजे काबार. आणि कितेंय किडनी एक ना जाल्यार जाता, हार्ट जायना. हार्टाचे जे पर्यंत कोण आमकां दुसरो हार्ट दिना रिप्लेसमेंट, तो पर्यंत मनीस जो आसा जगू शकना. कित्याक हार्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑर्गन. आमच्या संपूर्ण शरीरान जितली शक्ती निर्माण जाता खंयच्यान जाता, खबर आसा न्हू, ब्लड सगळे जे आसा ते आमच्या हार्टान वयता, थंय फिल्टर जावन ते सगळे ब्लड आमच्या आंगान वयता, आणि तेन्ना आमकां शक्ती प्राप्त जाता. हार्ट फेल्युअर म्हणजे मनीस जगचो ना. ते कित्या खातीर, कित्याक जी आध्यात्मिक शक्ती आसा ती आमच्या हृदया कडेन स्थित असता. त्या खातीर आमी कितें म्हणटा, आमचे निर्णय घेता खंयच्यान घेता, दिल से. सगळ्यांक खबर आसा दिल से. कित्याक आमची जी आत्मा आसा ती खंय असता, आमच्या हृदयाकडे असता. मागीर डज द सोल चेंज विथ द बॉडी. डज द सोल चेंज विथ द बॉडी. आम्ही खंय असले पयलीं, माताच्या गर्भान असले, मागीर कितें जालें, व्हडले जाले, मागीर खेळपाक लागले, मागीर युवक झाले, भुरगे झाले, युवक झाले, मागीर जाणटे जावपाक लागले. मागीर अल्टिमेटली कितें जातले, प्राप्त जातले सगळ्यांक. हय काय न्ही. तर आमच्या शरीरा वांगडा आमचो जो आध्यात्मिक अस्तित्व आसा तो केन्नाच चेंज जायना. मेडिकल सायन्स म्हणटा, बायोलॉजीचे जे स्टुडंट आसा तेंच्यांनी कॉमन सेन्स पासून वापरली जाल्यार तांकां हे कळटलें. आमी आमचो ल्हानपणाचो फोटो पळयात आनी आतांचो फोटो पळयात, सेम दिसता, कितले चेंज जाले. हय काय न्ही. हांव जेन्ना धाकटो आसलो 3 वर्साचो आनी आतां आसा
कितलो फरक आसा. मेडिकल सायन्स म्हणटा की आमचे कडेन जितले सेल्स आसा, जितले अणू आसा, 3 वर्सां उपरांत एक दसून सेल्स हे उरचो ना. कितें आसता, रिप्लेनिशमेंट आसता, रिन्युअल आसता. जर कोणाक घावो जाता दुसरी सेल येता काय ना, येता दुसरे सेल. एका कितें म्हणटा, आमचे जे पयलींचे सेल आसा ते मरतात आणि त्याच्या जाग्यार दुसरे सेल उत्पन्न जातात. हे मेकॅनिझम आमच्या बॉडीन चालूच असता. हय काय न्ही. जसो मनीस व्हडलो जाता त्याचे सगळे सेल्स जे आसा चेंज जाता. त्या खातीर हांव वेगळोच दिसता आता. 3 वर्साचो आसलो तेन्ना वेगळो आसलो, आता वेगळोच दिसता. कित्याक सगळे जे शरिरान जितले अणू असले, जितले सेल असले, सगळे चेंज झाले. पूण अशें सांगू शकता, हांव ल्हान आसतना आनी कोण आसलो, आता आनी कोण जालो, माझ्या अस्तित्वान कितें बदलाव जाला, पूण शरीर सगळें चेंज झाले. आता आम्ही म्हणता की आम्ही शरीर जाल्यार त्या शरीराच्या बदलावा वांगडा आमचे अस्तित्व पासून चेंज जावपाक जाय. पूण आमचे अस्तित्व, आमची आयडेंटिटी केन्नाच चेंज जावना. 3 वर्साचो आसतनाय हांव आसलो, आता 30 वर्सांचोय हांवूच आसा. शरीर संपूर्ण बदललें पूण माझे अस्तित्व बदलूना. आणि ते अस्तित्व जे आसा कित्या खातीर, कित्याक हांव हे शरीर न्ही, शरीराच्या भितर हृदयान जी स्थित आत्मा आसा ते माझे अस्तित्व. कित्याक आत्मा सदांच अविनाशी असता आणि तितून केन्नाच बदलाव जायना. कळ्ळें. मागीर मागीर तुम्ही म्हणटले आत्मा खंय आसा, हृदयान आसा. दाखय मरे म्हाका, पळोवपाक जाय. कितली व्हडली आसा, एक एप्पल कसो आहा काय बारीक आसा मूय कशी, सांग. भगवद्गीतेन कृष्णा अर्जुनाक सांगता सायज ऑफ द सोल. सोलाची साईज कितली असता कोणाक खबर आसा, कितली साईज आहा ती. तुम्ही मागीर कितें घेऊन मापा कितली व्हडली आहा ती. तर कृष्ण म्हणटा 1/10,000 टिप ऑफ द हेअर. म्हणजेच आमचे केस घेतले, केसाची जी नोट घेतली टीप, तेका समज आम्ही 10,000 भागांनी डिवाइड केलो, बारीकशे इतलो डिवाइड केलो बारीक करून, म्हणजे फिजिक्सान म्हणल्यार 10⁻⁹. आम्ही कितें मेजू शकता, सेंटीमीटर 2-3 सेंटीमीटर आम्ही मेजू शकता, हय काय न्ही. पण जसे जसे खूप अणू जाता, एटॉमिक साईज ऐकला काय ना, नॅनोमीटर, डेकामीटर, 10⁻⁹ इतलो बारीक अणू असता आत्म्याचो. ही साईज आत्म्याची इतलो बारीक, म्हणजे जो अटॉमिक साईज आसा त्याच्यापेक्षा धाकटो. आम्ही पळोवंक शकता. एक आमकां मुळ्याक पळयतलो जाल्यार मॅग्निफायर जाय पडटा, हय काय न्ही. मायक्रोस्कोप घेतले आनी 10⁻⁶ रेझोल्युशन, त्याच्याकून बारीक असता आत्मा. आम्ही ह्या दोळ्यांनी केन्ना पळोवंक शकता, केन्नाच पळोवंक शकना. पूण कृष्ण अर्जुनाक सांगता बाबा आत्म्याची साईज इतली असता. म्हणजे कितले, 1/10,000 द टीप ऑफ द हेअर. जी टीप ऑफ द हेअर असता, नोक असता आमच्या केसांचो, तीच आम्ही पळोवंक शकना. एका समज 10,000 भागांनी विभाजन केलं जाल्यार एक भाग साईज आत्म्याची, ते आम्ही केन्नाच आमच्या दोळ्यान पळोवंक शकना. पूण फक्त अनुभव करू शकता. तो फक्त आम्ही अनुभव करू शकता. त्या खातीर ही जी आत्मा आसा ती मुळ्यान बसून असता, एका व्हडल्या हत्तीन बसून असता, आणि एका व्हडल्या शार्क, व्हडल्या नुस्त्यान बसून आत्मा विराजमान आसा. मुळ्यान बसून आसा, कित्याक आत्मा इतली धाकटी असता, अणू असता. शास्त्रान आमचे खूप एक्झाम्पल आसा. तर एक आसा द डिलिव्हरन्स ऑफ अजामिल, अजामिलाचो उद्धार. तर एका मनशाची काणी, एका म्हणटा आमी नियर डेथ एक्सपिरियन्स, जे तुमकां सांगतालो. आमच्या शास्त्रान पासून एक नियर डेथ एक्सपिरियन्स आसा. एका म्हणटा आमी कितें, अजामिलाची कथा, जी भागवतमान येता. तर अशी काणी आसा की एक मनीस आसता, खूप पाप करता. आमच्या शास्त्रान बरयला, जशी जशी आमची मनाची आचरण असता तशें तशें आमकां शरीर प्राप्त जाता. कोण पुण्यवान असल्यार तेका बरें शरीर प्राप्त जाता, कोण पाप करता जाल्यार तेका नरकान तेजो वास जाता. आणि चड मागीर पाप केल्या उपरांत पशु योनीन तेका प्राप्त जाता योनी. तर एक मनीस असलो तो जीवनभर पाप करतालो, जीवनभर तेणे कितें केलें, पाप केले. इतलो पापी असलो, 80 वर्सांचेर तेका 10वो भुरगो जालो. आणि त्याची बायल कोण असली, एक वेश्या असली.
तर तेजे कडेन लग्न जालो आणि 80 वर्सांचेर तेका एक भुरगो जालो. यदा कदाचित तेजें नाव पडलें नारायण. कितें पडलें? नारायण. त्या खातीर कितें आसता, खूब जाणांची भुरग्यांची नांवां कितें आसली पयलीं नारायण. कित्याक नारायण नांव उच्चारण केल्या उपरांत, विठ्ठलाचें नांव उच्चारण केल्या उपरांत राम, पांडुरंग अशीं नांवां आसतालीं. आयजकाल नांवां कितें आसता? टॉम, हॅरी, टिमी, शॅकी असली नांवां आसता आयजकाल. पयलींच्या काळान नांवां कितें आसतालीं? पुंडलीक आसतालो, कोण प्रसाद आसतालो, कोण रामेश्वर आसतालो. तर अशी वेगळी नांवां आसतालीं. पूण आयच्या काळान सगळी शॉर्ट फॉर्म जाल्या. कोणाचे वेगळी प्रकरणां असता. तर येता कदाचित तेजें नांव नारायण पडलें आणि मग तेका हो जो धाकटो पुत्र आसलो इतलो आवडटालो की तेच्याच नांवाचें उच्चारण करतालो. नारायण हांगा रे, नारायण उदक हाड रे. आणि जेन्ना मधच्या टायमार वेळ येयलो तेन्ना तेणे हे 3 भयंकर राक्षस पळयले. तेका आमी शास्त्रांत म्हणटा यमदूत. जो कोण अत्यंत पापी असता तेका कोण येता व्हरपाक? यमदूत. आणि हे तुमकां प्राणी ह्या खातीर सांगता की ज्या डॉक्टरान हेजेर शोध केलो तेणे हा प्रमाण दिला. तेणे प्रमाण दिला की जे मनीस मरता तेन्ना ते वेगळे पुरुषांक पळयता आणि तेंचे कडल्यान तेणे जे शोध दिला ते तेणे आपल्या पेपरांनी बरयला. त्या खातीर हे यमदूत जे आसा ते अजामिलाक व्हरपाक येता, कित्याक तो अत्यंत पापी व्यक्ती असता. यदा कदाचित अशें जाता तेची बुद्धी भ्रमीत जाता आणि तो आपल्या भुरग्याक आपयता. कितें म्हणटा? नारायण. आणि जेन्ना तो नारायणाक आपयता तेन्ना कोण येता? विष्णुदूत येता आणि तेका म्हणटा तेका व्हरू नाका. तर हो एक एक्सपिरियन्स आमच्या शास्त्रांत दिला. आणि जे आयचे वेगळे वैज्ञानिक आसा ते बसून ते तुमकां हेची वेगळी प्रकरणां सांगतले की बाबा जेन्ना कोण मरता वेगळ्या पुरुषांक ते पळयतात आणि तेजे अस्तित्व जे आसा ते पुरुष कशे दिसता हे सगळे तेंच्यांनी तो सेबॉम म्हणटा तो डॉक्टर तेणे आपल्या पेपरांनी बरयला. जे इंटरनेटार अवेलेबल आसा, तुम्ही केन्नाय पळोवंक शकता. तर त्या खातीर सगळे शास्त्र सांगता की आमचे कडेन 3 शरीर आसा. खंयचे? एक आसा आमचे कडेन भौतिक शरीर, मागीर सूक्ष्म शरीर आणि मागीर आध्यात्मिक शरीर. आम्ही कितें करता? 24 वरां आमचे कडेन आसा. 24 वरांची 24 वरां आम्ही कितें करता? या भौतिक शरीराक दिता. कोण फेरन लवली लायतलो, कोण पावडर लायतलो, कोण बरे कपडे घालतलो. सगळे कितें करता? शरीराची सजावट करता. कितें करता? शरीराक बरें दिसपाक व्हडली गाडी जाय. कोणाक दिसता की बाबा एक सामोसा आसा तितून खूप बरे आनंद. कोणाक वेगळी प्रकरणां व्यंजन खावपाक जाय. समज सामोसान तेका खूप आनंद येता. मागीर तुमकां लास्ट टाइम उदाहरण दिलें, कोणी तेका सांगले बाबा तुजो रिझल्ट येयलो, तूं फेल जालो. कितें आसतलें? तो खूश जातलो मागीर? ना. कित्याक? सामोसा आसा थंय, पूण तो सामोसान आनंद नासलो. आनंद खंय आसलो? मनान आसलो तेज्या. आता जेन्ना तेका कळ्ळें बाबा तो फेल जालो, तो आनंद गेलो. जोपर्यंत आम्ही या शारीरिक स्तराचेर आनंद प्राप्त करून सोदतले तोपर्यंत आम्ही परम आनंदाची प्राप्ती करून शकचेच ना. तोपर्यंत आम्ही आनंद करू शकचे ना. तो कृष्ण अर्जुनाक म्हणता की तू या शारीरिक स्तराचो जो आनंद पळयता तू केन्नाच आनंदीत रावचो ना. त्याच्या वयर जो आध्यात्मिक आनंद आसा, ब्लिस, तेन्नाच तुका हो आनंद प्राप्त जातलो. त्या खातीर आम्ही कितें करता? दिसाक 24 वरां 24 वर आम्ही कितें शरीराक मेंटेन करता, पण आत्म्याची मेंटेनन्स जी आसा ते कोण पळयना. त्या खातीर आम्ही या संवसारान कितें आसा? दुखी आसा. त्या खातीर कितें म्हणटा शास्त्र? बाबा तू शरीराकूच पळोवं नाका. तुझ्या शरीरान स्थित आत्मा आसा. तू याच्या शरीराक इतलो सजयता, एक नाल्यार एक दीस कितें जातली? राख जातली. सगळे जळोवन मागीर कितें जातलो? 110 रुपया. 110 रुपयान मेळटली राख. ह्याच्या शरीरान इतलं मोल कित्याक आसा? ती आत्मा आसा. म्हणून हांव सांगू शकता या शरीराचं मोल 110 रुपया असू शकना. जोपर्यंत ती आत्मा या शरीरान आसा तोपर्यंत या शरीराचं मोल आसा. आत्मा जेन्ना गेली तेन्ना या शरीराचं मोल कितलो? 110 रुपया. त्या खातीर शास्त्र आमकां सांगता बाबा या शरीराकूच सजोवंक पडू नाका. शरीरान जी भितर आत्मा आसा तेजे बद्दल बसून चिंत. तेका लागून वेगळे जे संत आसा, तुकाराम महाराज आसतले, मध्वाचार्य, ते म्हणटा कितें? बाबा तुम्ही शरीरूच पळयता, शरीरूच पळोवं नाका. त्या खातीर
आध्यात्मिक आनंदाची बसून प्राप्ती करा, आत्म्याच्या स्तरावर बसून वचून आनंद प्राप्त करा. हे वेगळ्या वेगळ्या संत आणि साधूंची शिकवण असा आमच्या खातीर. हा, तशी एक सुंदर काणी असा, ही काणी आपण फाटी सांगता. हा, रिइन्कार्नेशन. तुमका एक नियर डेथ एक्सपिरियन्स सांगलो, आता दुसरी काणी सांगता रिइन्कार्नेशनाची. तर एक मनीस असलो कैलास, हो जो कैलास असलो तो पयली भुरगो असलो, आणि एक महान संत नारद मुनी येता आणि कैलासाक सांगता, बाबा तू इतलो जो मेहनत करता थोडो वेळ धर्माक दी, धर्माचे आचरण कर, भगवंताची भक्ती कर. तो धाकटो भुरगो सांगता, अरे हांव धाकटो आसा मरे, आताच धर्म करू, आताच भक्ती करू, मातसो व्हडलो जावन. नारद मुनी मागीर वयता आणि खूप वर्सां उपरांत येता, आणि मागीर कैलाश व्हडलो जाता, जॉबाक वयता, काम करता. नारद मुनी ताका सांगता, बाबा तू आता व्हडलो जालो न्ही, आता तू मातशी भक्ती कर. तो म्हणटा, अरे आताच आपण कामाक लागला मरे, आता रोखडीच भक्ती करिना, मातसो लग्न जावं न्ही म्हाका, मागीर करता. नारद मुनी वयता, थोड्या वर्सां उपरांत परत येता. कैलास लग्न जालें, लग्न जावन भुरगीं जाली. कैलाश आता तरी मातशें भक्ती कर मरे. कैलाश म्हणटा, टायमूच मेळना, मातसो जाणटो जावनी. आता कितें भुरगे खूप किरकिर करता, तेंचे पालन पोषण करचें पडटा. जाणटो जालो काय भक्ती करता. वयता, कैलास जाणटो येता, नारद मुनी येता, कैलास तूं जाणटो जालो, आता तरी कर मरे. अरे आता म्हणजे नातू जाले, आता कितें जालें, माझे नातू जाले, तांकां पळोवचें पडटा. माझे कितें भुरगे वयता कामाक, म्हाका पळोवचो पडटा म्हाज्या नातवांक. तेंच्या मागीर व्हडले जाले काय येता. नारद मुनी वयता, खूप वर्सां उपरांत येता, म्हणटा कैलाश खंय आसा. पळयत जाल्यार कैलाश ना. कैलाशाचो फोटो, फोटोवार आसा हार. पळयत जाल्यार कैलाश गेलो. कैलाश येना. भगवद्गीता कितें सांगता, शरीराचो नाशवर जाता, पूण आत्मा जी असता ती अविनाशी असा. मागीर तो पळयता, कैलाश खंय गेलो तूं. पळयत जाल्यार कैलासाचो जन्म परत त्या घरान एक कुत्रो जाला. कैलाश कितें जालो आता, कुत्रो जालो. नारद मुनी म्हणले, बाबा कैलास तू आता कुत्रो जालो, आता तरी भक्ती कर. तो म्हणपाक लागलो, कितें जाणा, माझे जे नातू असा ते घर करून वयता, घराचे राखण करपाक कळना, त्या खातीर हांव त्या घराचे राखण करपा खातीर कुत्रो जावन येयला. नारद मुनी वयता, खूप वर्सां उपरांत येता परत. पळयत जाल्यार कुत्रोय ना. कैलाश खंय गेला. पळयत जाल्यार कैलाश शेतान सोरोप जाला. कितें जाला, सोरोप. नारद मुनी गेले ते सोरपाक पळयता, म्हणटा कैलाश तूं सोरोप जालो. आता मनुष्य असलो, मनुष्यातल्यान तू कुत्रो जालो, कुत्र्याच्यान आता सोरोप जालो, आता तरी बाबा भक्ती कर. तो सोरोप म्हणटा, माझे जे नातवाचे भुरगे आसा पळय ते शेताचे लक्षच दिना. शेत त्या खातीर शेताचे राखण करपा खातीर हांव आता सोरोप जाला. तर नारद मुनी कळ्ळें, लातो के भूत बातों से नहीं मानते, लातो के भूत बातों से नहीं मानते. मागीर तो तेंच्या नातवाच्या भुरग्यांक आपयता, म्हणटा यो हांगा यो, अपय सोरोप येयला तुज्या शेतान. एक नारद मुनी पळोवंक शकतालो, त्या भुरग्यांक खबर ना बाबा आपलो आजो म्हणून. तेंच्यांनी लागून घेतले आनी ते सोरपाक तशी गत जाता. त्या खातीर वेगळे वेगळे आमकां शास्त्र सांगता, बाबा आमी हे शरीर ना एक दीस वयतले, पूण शरिरान भितर जी आत्मा आसा तेजे पोषण करपा खातीर आमी कितें करता, खूप कमी वेळ दिता. आणि हे सगळ्यान व्हडलें कारण आमी ह्या संवसारात दुखी आसा. जो पर्यंत शारिरीक स्तराचेर आसतले तो पर्यंत आनंद प्राप्त केन्नाच जावचो ना. तेका लागून वेगळे वेगळे साधू संत जे आसा ते म्हणटा, बाबा शारिरीक स्तराचेर आनंद प्राप्त करून सोदनाका केन्नाच प्राप्त जावचो ना. त्या खातीर आमो सकल जममेन ना, आमो वयर आसा. आध्यात्मिक स्तराचेर येयात, तेन्नाच तुमकां हो आनंद जो आसा प्राप्त जातलो. तर अशी भगवद्गीताचे सुंदर शिक्षण आसा. खूप ऐकल्याबद्दल तुमचो खूप खूप धन्यवाद. कोणाचो कितें प्रश्न आसा जाल्यार ते मांडूंक शकता. नाजाल्यार फुडल्या फाटी आमी आनी एक गंभीर विशयाचेर चर्चा करतले. फुडल्या फाटी आमी पळयतले की भगवंत आसा काय भगवंत ना. आसा जाल्यार तेजे अस्तित्व कितें. देव एक आसा काय देव खूप आसा. बाबा देव एक आसा जाल्यार इतले वेगळे वेगळे धर्म कित्याक.
याची गरज असा काय गरज ना? ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आम्ही फुडल्या आमच्या सेशनाक आमकां प्राप्त जातले. तुमचो खूप खूप आभार आपलो मूल्यवान वेळ हांगासर दिल्याबद्दल. आणि आशा करता की तुम्ही फुडल्या फाटीपासून येतले आणि तोच उत्साह घेऊन आम्ही हो सत्संग हांगा करतले. हरे कृष्णा.